आयुष्यात एकदा तरी रात्री व्यंकटेश अनुष्ठान करावे. भारतीय सनातन परंपरेत अनुष्ठानाला अत्यंत महत्त्व आहे. अनुष्ठान म्हणजे केवळ पूजा नव्हे तर नियतकाल, नियम, संयम, शुद्ध आचार विचार आणि पूर्ण समर्पणाने केलेली ईश्वर साधना. श्री व्यंकटेश म्हणजेच भगवान विष्णूचे कलियुगातील साक्षात स्वरूप मानले जाते. कलो व्यंकटनायक असे शास्त्र सांगते. आयुष्यातील दुःख, अडथळे, मानसिक अस्थिरता, आर्थिक अडचणी, कौटुंबिक क्लेश, आध्यात्मिक प्रगतीचा अभाव अशा अनेक कारणासाठी 3 दिवसाचे रात्री व्यंकटेश अनुष्ठान केले जाते. हे अनुष्ठान अत्यंत सात्विक, संयमी आणि श्रद्धेने केल्यास जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणते. व्यंकटेश अनुष्ठानाचे महत्त्व जाणून घेऊया. भगवान व्यंकटेश हे पालनकर्ते, संकटहर्ते, कर्मबंधन तोडणारे, भक्तवत्सल, शरणागत रक्षक असे मानले जातात. विशेषतः रात्री केलेली साधना मन अधिक स्थिर करते. दिवसभरातील कर्म थांबून शांततेत अंधारात दीपाच्या प्रकाशात केलेली साधना अंतर्मुख करते. 3 दिवसाचा कालखंड म्हणजेच आपण जाणून घेऊया. शरीर, मन, आत्मा ह्या तिन्ही स्तरावर शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया. अनुष्ठान करण्यापूर्वीची मानसिक तयारी कशी असावी? अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी खालील गोष्टी मनापासून स्वीकाराव्यात. श्रद्धा, भगवान माझे ऐकतील का ही दृढ भावना. संयम, वाणी आणि विचार आणि कृती ह्यावर नियमबद्धता, ठरलेल्या वेळी पूजा, काम भावना अति अपेक्षा न ठेवता समर्पण. अनुष्ठान हे मागणी नसून ईश्वराशी जोडले जाण्याचा मार्ग आहे. अनुष्ठानासाठी योग्य काळ कोणता आहे? 3 दिवसाचे व्यंकटेश अनुष्ठान खालील काळात विशेष फलदायी मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया. गुरुवार ते शनिवार पण चालते. एकादशी, द्वादशी काळ हा पण छान आहे. पौर्णिमा किंवा अमावस्या, चातुर्मास हे काळ पण चांगले आहेत. स्वतःचा वाढदिवस आलेल त्या दिवशी पण आपण मोठा निर्णय घेण्यापूर्वी तरी श्रद्धेने कोणत्या दिवशी सुरू करता येते हे बघा. अनुष्ठानासाठी आवश्यक लागणारे साहित्य. साधे पण शुद्ध साहित्य वापरावे. श्री व्यंकटेशाची मूर्ती किंवा फोटो, पाट किंवा आसन, तांब्याचा कलश, गंगाजल, शुद्ध पाणी, पंचामृत, दूध, दही, मध, साखर, तूप, तुळशीचे पाने, फुले, अगरबत्ती, धूप, तुपाचा दिवा, पांढरा किंवा पिवळा वस्त्र, नैवेद्य, साधा फळ, साखर, दूध, जपमाळ, तुळसमाळ असल्यास उत्तम. आहार आणि आचार नियम. 3 दिवसाचे अनुष्ठान करताना सात्विक आहार घ्यावा. कांदा, लसूण, मांस पूर्णतः वर्ज्य. शक्य असल्यास एक वेळ उपवास किंवा फलाहार. मद्य, तंबाखू पूर्णतः टाळावे. खोटे बोलणे, वाद, राग टाळावा. ब्रह्मचर्य पाळावे. जास्त झोप टाळावी. हे नियमित शरीराला त्रास देण्यासाठी नसून मन शुद्ध करण्यासाठी आहेत. अनुष्ठानाची जागा कशी असावी? घरातील शांत, स्वच्छ आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला असलेली जागा निवडावी. त्या ठिकाणी रोज स्वच्छता असावी. कोणी अडथळा न आणणारी जागा असावी. मोबाईल शक्यतो बंद असावा. अनुष्ठानाची जागा म्हणजे देवालय समजावी. 3 दिवसाचे रात्री अनुष्ठान क्रमावर पद्धत जाणून घेऊया. पहिला दिवस संकल्प आणि शुद्धी. संध्याकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि संकल्प करा की डोळे बंद करून मनात म्हणा, मी अमुक कारणासाठी अमुक कालावधीसाठी पूर्ण श्रद्धेने श्री व्यंकटेश अनुष्ठान करीत आहे. यानंतर गणपती पूजन करा, कलश स्थापना करा आणि व्यंकटेशाची पंचोपचार पूजा करा. त्यानंतर जप करा. ओम नमो नारायणा 108 वेळा म्हणा. पहिला दिवस म्हणजे मनाची तयारी आणि संकल्प दृढ करणे. दुसरा दिवस जप आणि ध्यान करा. हा दिवस सर्वात महत्त्वाचा. रात्री ठरलेल्या वेळी दीप प्रज्वलित करा. तुळशी अर्पण. शांत बसून श्वासावर लक्ष. मुख्य जप ओम श्री व्यंकटेशाय नमः.
किमान 5 माळा जप करा. जप करताना शब्दाचा अर्थ मनात ठेवावा. मन विचलित झाल्यास पुन्हा नामावर आणावे. त्यानंतर 10-15 मिनिटे ध्यान भगवान व्यंकटेशाचे तेजस्वी रूप हृदयात अनुभवावे. तिसरा दिवस समर्पण आणि कृतज्ञता. अंतिम दिवशी आर्थिक श्रद्धेने पूजा नैवेद्य अर्पण कृतज्ञता व्यक्त करणे. स्तोत्र वाचन, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम आणि संक्षिप्त स्वरूपातही चालते. शेवटी म्हणा, हे प्रभो, माझ्या अज्ञानाने काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि सर्व फळ तुझ्या चरणी अर्पण. अनुष्ठानानंतर काय अपेक्षित ठेवावे? लगेच चमत्कार होईल अशी अपेक्षा न ठेवावी. मनात शांती येणे हे पहिले लक्षण. निर्णय क्षमता वाढवणे. परिस्थितीत हळूहळू बदल. देव आपल्या पद्धतीने आणि योग्य वेळी कार्य करतात. विशेष सूचना आहे, जर तुम्ही आजारी असल्यास कठोर उपास टाळावा. स्त्रियांनी मासिक पाळीत अनुष्ठान थांबवावे. मन जबरदस्तीने ताणू नये. नियमता महत्वाची आहे. नियमता महत्वाचं प्रमाण नाही. 3 दिवसाचे रात्री व्यंकटेश अनुष्ठान म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा, ईश्वराशी संवाद साधण्याचा आणि जीवन शुद्ध करण्याचा मार्ग आहे. हे अनुष्ठान केवळ संकटातून बाहेर पडण्यासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी आहे. अनुष्ठान एकदा तरी पूर्ण श्रद्धेने, नियम पाळून, नम्रतेने हे अनुष्ठान केल्यास मन, विचार आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन निश्चित अनुभवण्यास येते. शरण प्रपद्ये वेंकटनाय नमः. शरण गेल्यास भगवान कधीच निराश करत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी.